हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया, उद्या अमावस्या आहे, उद्या दर्श अमावस्या आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पण अमावस्या आहे. तर त्या अराउंड तुमची एनर्जी काय आहे ते आपण चेक करणार आहोत. तसेच जे की तुमच्या मनामध्ये कोणी व्यक्ती आहे, इथे एनर्जी पिक होत आहे की समवन इंटरेस्टेड इन यू, कोणीतरी जे आहे जो तुमचा विचार करत आहे. मे बी ते तुमचे पर्सन आहेत किंवा ज्यांच्याशी तुमचं इमोशनल कनेक्शन आहे, अशीही काही एनर्जी येत आहे. तर पाहूया अमावस्येच्या अराउंड तुमच्या एनर्जीज काय आहेत आणि लेट्स चेक इट आउट. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Shivji, please guide me and protect me. Let's see पाहूया. Okay. Divine, please guide me. कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे अराउंड दिस न्यू मून. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके. ओके, तर या अमावस्येच्या अराउंड आपल्याला येथे एनर्जीज मिळालेल्या आहेत. मे बी पेशन्सचं कार्ड आलेलं आहे. असू शकतं बरेच दिवस झाले तुम्ही कशाची तरी वाट पाहत आहात. खूप जास्त गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही धीराने घेतलेल्या आहेत असं येथे इंडिकेट होत आहे. बराच काळ जो आहे तो तुम्ही पेशन्स ठेवलेला आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. असू शकतं कोणीतरी जे आहे खूप दिवसांपासून तुम्हाला टार्गेट करत आहे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तुम्ही अशा एखाद्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहात की त्यामधून बाहेर पडण्याची तुम्ही वाट पाहत आहात. तुमच्या पेशन्सचं हे उत्तर आहे की तुम्ही जो काही आतापर्यंतचा धीर ठेवलेला आहे, जी काही श्रद्धा सबुरी परमेश्वरावरती ठेवलेला आहे, त्याचे फळ मिळण्याचे काही चान्सेस आपल्याला येथे दिसून येत आहे. 7 नंबरचं कार्ड आहे. सो येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी काही गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये. मे बी हे काही लेसन्स असू शकतो, तुमच्यासाठी धडा असू शकतो, मागील जन्माचा, पास्ट लाईफची एनर्जी आहे जी की तुम्ही येथे शिकण्यासाठी आलेला आहात, लेसन हा घेण्यासाठी आलेला आहात. पेशन्सची एनर्जी आहे. ह्या बर्थमध्ये मे बी तुमच्या सोलसाठी हा एक धडा आहे की तुम्हाला पेशन्स शिकायचा आहे आणि त्यामुळेच बहुतेक असंही दिसून येत आहे की तुमच्या प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात, तुमचा धीर तपासला जातो की तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये कसे रिॲक्ट होता किंवा तुम्ही कशा प्रकारे ह्या गोष्टींना आन्सर देता. अशा प्रकारे तुमचा धीर वेळोवेळी तपासला जातोय असंही येथे दिसून येत आहे. आणि बरेच दिवस झाले तुमचा जो काही धैर्य आहे, जे काही धीरोदात्तपणा तुम्ही दाखवलेला आहे, सो तो खूपच जास्त इन्करेजिंग आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे पेशन्सची एनर्जी आहे. आध्यात्मिकतेकडे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. 7 नंबरचं कार्ड आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे एनर्जी जी आहे अवेअरनेसचीही जाणवत आहे. अवेअरनेस, येथे भगवान शिवांची ऊर्जा आहे. मे बी सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही अवेअरनेसमध्ये येत आहात. तुमची जी काही आत्म्याची ग्रोथ आहे ती फास्ट होत आहे. तुमचा विकास जो आहे खूप जास्त प्रगतिकारक पथावरती तुम्ही आहात असं येथे दिसून येतं. अवेअरनेसमध्ये म्हणजे तुमच्या सोलला आता गोष्टी कळालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आत्म्याच्या वेने चालत आहात. तुमचा आत्मा जो सांगेल ते तुम्ही करत आहात. आता तुम्ही ना माइंडच्या गेममध्ये फसत आहात ना लोक काय म्हणतात याकडे लक्ष देत आहात. सो येथे दिसून येत आहे अवेअरनेसची एनर्जी आहे. तुम्ही अवेअरनेसमध्ये येत आहात, जागृतीमध्ये तुम्ही येत आहात. सध्या जागृतीचा काळ आहे तुमचा, आत्म्याच्या जागृतीचा काळ आहे. मे बी ऊर्जा जाणवत आहे. मे बी ट्विन फ्लेमच्या संदर्भात असू शकतं किंवा जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी असू शकतं. येथे
त्यांची अवेकनिंग सुरू झालेली आहे, मे बी त्यांची किंवा त्यांच्या पर्सनची. सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन. आणि पेशन्सचं कार्डही हेच इंडिकेट करत आहे. बराच दिवस झालाय तुम्ही ह्या सर्व गोष्टींमध्ये वाट पाहत आहात. बरेच दिवस झालं तुम्ही पेशन्स ठेवून आहात. मे बी ते रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये येथे इंडिकेट होत आहे. न्यू मूनची एनर्जी आहे. सो येथे कार्डही त्याच प्रकारे आलेला आहे. तो इट्स अ कन्फर्मेशन साईन की ही न्यू मूनचीच एनर्जी आहे. त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे की माता महालक्ष्मीची सुद्धा ऊर्जा येथे जाणवलेली आहे. चैत्र नवरात्रोत्सव सुद्धा सुरू होत आहे. त्याआधीच आपल्याला मातेने आशीर्वाद दिलेला आहे. सो इट्स अ शेअरिंगचं कार्ड असू शकतं. तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहात, माता महालक्ष्मीचे भक्त आहात, तुमची कुलदेवता ती आहे. तुमच्या कुलदेवतेच्या रिगार्डिंग काही गोष्टी येथे घडत आहेत. मे बी तुम्हाला आशीर्वादित ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला केलं जात आहे. इट्स अ पॉझिटिव्ह साईन, सकारात्मक हे चिन्ह आहे तुमच्यासाठी. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर करायच्या आहेत. काही जे तुमच्या मनात साचलेलं आहे बऱ्याच दिवसापासून ते तुम्हाला शेअर करायचं आहे. किंवा काही तुम्ही कुठेतरी दान धर्म करण्याच्या सुद्धा विचारामध्ये येथे आहात. किंवा जे कोणी आर्थिक अडचणीमध्ये अडकलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा येथे पॉझिटिव्ह साईन, सकारात्मक चिन्ह दिसून येत आहे की लवकरच तुम्ही यातून बाहेर पडणार आहात, अशी ऊर्जा येथे दिसून येत आहे. सो मातेचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. माता तुमच्या सोबत सतत आहे. ज्या काही अडचणी तुमच्या समोर आहेत त्या काही काळापुरत्या आहेत. त्याचबरोबर असंही येथे इंडिकेट होत आहे, मे बी तुमच्या मनामध्ये अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त पेशन्स ठेवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही त्या गोष्टी कुणाच्याही बरोबर शेअर केलेल्या नाही. तर येथे माता महालक्ष्मी तुम्हाला हे गाईड करत आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर करायच्या आहेत. तुमच्या मनातले विचार दुसऱ्यांना सांगायचे आहेत. ते दुःख असो, सुख असो, परंतु काहीही असो, इगोमध्ये नाही यायचं आहे. ज्या ज्या वेळेस आपण इगोमध्ये येतो त्या वेळेस आपण माइंडच्या ऊर्जेमध्ये असतो, त्या वेळेस आपण मनाच्या ऊर्जेमध्ये असतो. तर येथे तुम्ही अवेअरनेसमध्ये येत आहात. सो सोल कॉन्शियसनेस वाढत आहे तुमचा. तर नक्की तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे काही तुम्हाला अडचणी जाणवत आहेत, तर त्या ज्यामध्ये तुम्ही इतका काळ झाले तुम्ही कोणाला सांगत नाही आहात, शेअर करत नाहीत, मनातल्या मनात तुम्ही घुटत आहात, तर येथे एका प्रकारे ह्या रिडिंग थ्रू तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर करायच्या आहेत. तसंच गायडन्सचं कार्ड हेही इंडिकेट करते की मे बी असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना गायडन्सची गरज आहे. काहीतरी ज्ञान त्यांना मिळवण्याची गरज आहे. सध्याची जी काही परिस्थिती येथे दिसून येत आहे, मे बी असू शकतं तुम्हाला कुठले तरी प्रश्न आहे जे बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्यांची उत्तर शोधत आहात, परंतु त्यांची उत्तर तुम्हाला मिळत नाहीये. तर नक्कीच येथे दिसून येत आहे गायडन्सचं कार्ड इंडिकेट करत आहे. मे बी तुम्हाला एखादं टॅरोट सेशन, काउन्सलिंग किंवा काही अशा महत्त्वाच्या पुस्तकांमधून काही ना काहीतरी नॉलेज घेण्याची गरज आहे, गायडन्स घेण्याची गरज आहे. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन दृष्टिकोन येऊ शकतो, काहीतरी नवीन विचारधारा तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात, जे की जुन्या पॅटर्नमध्ये तुम्ही फसलेले आहात, अडकलेले आहात, तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही, सोल्युशन तुम्ही शोधत आहात. तर नक्कीच येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. काही गोष्टी ज्या आहेत क्लिअर कट मेसेजेस आहेत येथे. काही गोष्टी ज्या आहेत शेअर करा, गायडन्स घ्या कुणाचं तरी. अँड बॉटमची एनर्जी आपल्याला मिळालेली आहे रिबर्थची. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे त्यांचा नवीन जन्म होत आहे. म्हणजे ही जी काही अमावस्या आता येत आहे त्यानंतर न्यू बिगिनिंग काहींच्या जीवनामध्ये येत आहे, नवीन सुरुवात काहींच्या जीवनामध्ये येत आहे, नवीन बदल त्यांचाच त्यांच्यामध्ये येत आहे. जे की जे ज्यांचं जुनं वर्जन होतं म्हणजे अपडेट होत आहात तुम्ही. मागचं जे काही तुम्ही वागलात, जे काही तुमच्याकडून चुका झाल्या किंवा ज्या काही गोष्टी घडल्या तुमच्या जीवनामध्ये त्यामधून आता बाहेर पडून एक नवीन असं तुमचं रूप समोर येत आहे, जे की तुम्ही इतक्या दिवस माइंडच्या एनर्जीने वागत होता. अवेअरनेसचं कार्ड हेच आपल्याला इथे कन्फर्म करतंय की जे की इतक्या दिवस तुम्ही माइंडच्या मनाच्या दृष्टीने चालत होता, तर आता इथून पुढे तुमच्या सोलच्या आत्म्याच्या मार्गक्रमणानुसार तुम्ही चालणार आहात. सो येथे रिबर्थचं साईन आहे. तुमचं जुनं वर्जन जे होतं ते दूर निघून जाऊन येथे नवीन तुमचा जन्म होत आहे, नवीन जन्म. सो 10 नंबरचं हे कार्ड आहे. 10 नंबर खूप जास्त येथे इंडिकेट होत आहे. 10 नंबर जो आहे तो ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, इन्फायनाईट क्षमता, खूप जास्त क्षमता तुमच्यामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला डेव्हलप होताना, विकसित होताना दिसून येत आहे. तर ही जी काही ऊर्जा मिळालेली आहे, तुमच्यामधलं जे काही जुनं वर्जन होतं, जे की ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त घाबरून राहायचात, खूप जास्त भीती वाटायची तुम्हाला प्रसंगांना तोंड देण्यासाठी, किंवा प्रत्येक एखादी गोष्ट घडली की तुमच्या बाबतीत असं का घडतं, नकारात्मक विचार खूप जास्त यायचे तुमच्या मनामध्ये. तर आता येथे दिसून येत आहे की हळूहळू तुमच्यातील ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह होत आहे. तुम्ही सोलच्या एनर्जीमध्ये येत आहात.
आत्म्याच्या एनर्जीमध्ये येत आहात. तर येथे अवेअरनेस आहे, आत्म्याची तुमची शक्ती वाढत आहे, तुमच्यातलं बळ वाढत आहे. त्यामुळे तुमच्यातलं जे काही वागणूक आहे, तुमचं जे काही इतरांशी इंटरॅक्ट होण्याचं, इतरांबरोबर जे तुम्ही संवाद साधता, त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगले आणि पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे. वेळोवेळी तुम्ही जे की पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्टेड होत आहात, माझ्या व्हिडिओशी कनेक्टेड होत आहात, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मक वृत्ती आहे ती वाढत आहे. इथून मागे जी की नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही राहायचा, तुम्हाला वाटायचं की माझ्या बाबतीमध्ये असंच होतंय, माझ्या बाबतीमध्ये नकारात्मकच घडतंय, तर नाही. आता तुम्ही ते जे काही जुनं होतं तुमच्या तुमच्या मनामध्ये साचलेलं ओझं असो, तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल, तुमच्यातला आत्मविश्वास कमी झालेला असेल, तर नक्कीच येथे दिसून येत आहे ह्या अमावस्यानंतर तुमच्या जीवनामध्ये येथे आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक बदल होताना दिसून येत आहेत. सो इट्स अ कन्फर्मेशन साईन की रिबर्थचे चान्सेस आहेत, रिबर्थ होत आहे. नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळत आहे. द लव्हरचं कार्ड. येस, सुरुवातीलाच मी म्हटलं मला रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये एनर्जी खूप जास्त सकाळपासूनच जाणवत होती. असू शकतं काहींच्या जीवनामध्ये जे काही प्रेम भाव आहे त्या बाबतीमध्ये त्यांचे सध्या विचार सुरू आहेत की तुम्हाला तुमच्या पर्सनची आठवण येत आहे किंवा त्यांच्या खूप जास्त मेमरीज ज्या आहेत, आठवणी ज्या आहेत, त्यांमध्ये तुम्ही अडकून गेलेले आहात. जुन्या काही ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यांमध्ये तुम्ही आठवून त्या गोष्टींविषयी विचार करत आहात आणि कधी तुम्ही आनंदी होत आहात, कधी दुःखी होत आहात. असं वाटत आहे की ते पर्सन तर आपल्या जीवनामध्ये नाहीये, तरी सुद्धा त्यांची ऊर्जा तुम्हाला जाणवते. मे बी हे कनेक्शन ट्विन फ्लेमचं आहे. परंतु आता येथे कुठेतरी अगेन 10 नंबर आलेला आहे. सो येथे दिसून येत आहे नात्यांमध्ये आपल्याला एक प्रकारे सुसंवाद येताना दिसून येत आहे. नात्यांमध्ये मॅरेज रिलेटेड सुद्धा असू शकतात किंवा लव्ह कनेक्शन मध्ये सुद्धा असू शकतात. तुमच्या नात्यामध्ये येथे आपल्याला एक हार्मोनी, सुसंवाद येताना दिसून येत आहे. एक हार्मोनियस कनेक्शन आपल्याला निर्माण होताना दिसून येत आहे. मागील ज्या काही गोष्टी घडल्या, जे काही ज्यामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी होती, ज्यामध्ये एक प्रकारची सतत गिल्टपणा होता, अपराधीपणा होता, भीती होती, फिअर होतं, एक नकारात्मकता होती, निगेटिव्हिटी खूप जास्त होती, की असं वाटत होतं की दोघांनाही आपण काहीतरी चुका करतोय, आपलं काहीतरी चुकतंय किंवा असंही वाटत होतं की माहिती नाही हे कनेक्शन आपल्या जीवनामध्ये का आलेलं आहे, असं का होत आहे. तर याही बाबतीमध्ये खूप जास्त विचारचक्र तुमचे सुरू असायचे आणि गिल्टमध्ये जायचं, पुढचा विचार करून, सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप जास्त तुम्ही गिल्टमध्ये जायचं. बट आता येथे कुठेतरी ऍक्सेप्टन्स येत आहे. एक प्रकारे आपल्याला दिसून येत आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळाले आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचे पार्टनर जे आहेत ते ह्या नात्याला स्वीकारताना दिसून येत आहे. हळूहळू त्याही ज्या काही गोष्टी होत्या त्या सोडून देऊन तेही आता हळूहळू ह्या सर्व नात्याला स्वीकारत आहे की हे सर्व काय आहे, ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या जीवनामध्ये घडत आहे त्यांना ऍक्सेप्ट करताना इथे दिसून येत आहे. तर नक्कीच हार्मोनियस कनेक्शन हे निर्माण होत आहे. सो स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. अवेअरनेसमध्ये तुमचे पार्टनरही येताना दिसून येत आहे. आत्म्याच्या जे काही दिशा निर्देश आहेत त्यानुसार चालताना ते दिसून येत आहे. मुखवटा आपण म्हणतो, तो मुखवटा जो आहे तो हळूहळू गळून पडत आहे. कारण की कितीही दिवस हा मुखवटा ठेवला 3D लाईफचा, भौतिक जीवनाचा, तरी सुद्धा स्पिरिच्युअल लोकांसाठी हळूहळू त्यांना तिकडेच जावं लागतं. ह्या 3D मध्ये त्यांचं मन रमतच नाही. सो येथे दिसून येत आहे द मास्टर. द मास्टरचं कार्ड आपल्याला येथे हेच इंडिकेट करत आहे की तुम्ही मास्टर आहात तुमच्या जीवनाचे. तुमच्यातील जे काही आत्मज्ञान आहे ते हळूहळू बाहेर पडत आहे. आपल्याला येथे दिसून येत आहे की तुम्ही एका आत्मज्ञानाच्या शोधामध्ये असणारे व्यक्ती आहात. तुम्हाला हे जगामध्ये मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलेलो आहे, माझा उद्देश काय आहे, माझं जीवनाचं ध्येय काय आहे, मी कोण आहे, अशा प्रकारचे प्रश्न पडत आहेत. माझ्या जीवनामध्ये हे का चालू आहे, हे जे काही चालू आहे ते खरं आहे का, याचं काही महत्व आहे का, आणि एवढं सगळं असूनही मग दुःख का आहे, एवढं सगळं चांगलं असून सुद्धा दुःख का आहे किंवा सततच दुःख का आहे. तर अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांना तुम्ही जर शोधत आहात, मी कोण आहे, हे सर्व काय आहे, तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यांची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. एक ज्ञान तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे. अगेन आपल्याला इथे 3 नंबरचं सुद्धा कार्ड आलं होतं जे गायडन्सचं होतं. तर तुम्ही तुमचे उत्तर जे आहात ते येथे शोधताना दिसून येत आहात. सो द मास्टरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्यातलं आत्मज्ञान आहे ते जागृत होत आहे. तर येथे लवर्सचं कार्ड आलेलं आहे. सो आपण त्यांच्याही काही फिलिंग्स घेणार आहोत.
त्याचबरोबर येथे तुमच्या नात्यामध्ये आपल्याला एक चांगला सुसंवाद येताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग हार्मोनियस कनेक्शन तुमचं होताना सुरू होताना इथून पुढच्या काळामध्ये दिसून येत आहे. मे बी कम्युनिकेशन तुमचं आता होईल असंही येथे इंडिकेट होत आहे. न्यू बिगिनिंग होत आहे. सो नक्कीच ह्या अमावस्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफमध्ये मॅरेज रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर निघून जाऊन त्यामध्ये हार्मोनी येत आहे, सुसंवाद येत आहे. लव्ह कनेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला इथे सुसंवाद येताना दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. अँड त्याचबरोबर आपल्याला लवर्सची एनर्जी जी आहे ती तुमच्यातला प्रेम भाव जो आहे तो येथे उजागर होताना दिसून येत आहे. तुमच्या पर्सनची अचानक आठवण येणे किंवा खूप जास्त त्यांच्याविषयी त्यांच्या ऊर्जेशी कनेक्टेड झाल्यासारखं वाटणे. भलेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असो, भलेही कितीही दूर असो, परंतु तरी सुद्धा एक प्रकारे एनर्जी तुम्हाला जाणवते. सो ही एनर्जी पुश अँड पुलची आहे. कधी कधी खूप जास्त कनेक्टेड फील होतं, तर अचानक कधी कधी ह्या 3D लाईफमध्ये तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की इथे कुणीही नाही. सो इथे आपल्याला बॉटमची ही एनर्जी नथिंगनेसची आलेली आहे. तर शून्यापर्यंत तुम्हाला जायचं आहे. मे बी तुम्ही मेडिटेशन करत असाल तर खूप पुढे पुढे गेल्याच्या नंतर एक अवस्था अशी येते जिथे शून्यत्व असतं, तिथे काहीही नसतं. तर तीही अवस्थेपर्यंत तुम्ही पोहोचताना हळूहळू दिसून येत आहात. तर एक समाधी अवस्था निर्माण होते. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आता तुमच्या जीवनामधून निघून गेलेल्या आहेत असंही येथे दिसून येत आहे. मे बी ते भीती असो, चिंता असो, भय असो, ईर्ष्या असो, जे की तुम्ही आता आत्म्याच्या जागृतीमध्ये येतात, अवेअरनेसमध्ये येत आहात. तर हे जे काही 3D लाईफचे मोहमाया आहे, बंधन आहे, तर यांच्यामधून तुम्ही हळूहळू बाहेर पडत आहात. एक शून्यत्व तुमच्यामध्ये स्थिरता येत आहे. भगवान शिवांची ऊर्जा आहे. तर नक्कीच तुम्ही शिवजींशी कनेक्टेड होत आहात. सो येथे आपल्या दिसून काहीच नाही म्हणजे शिवजी आहेत, आणि शिवजी आहेत म्हणजे काहीच नाही. सो शून्यत्व म्हणजे शिवजी, जेथे कुणीही नाही तेथे भगवान शिवांचा वास आहे, आणि नक्कीच त्यांच्या ऊर्जेपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे. सो इट्स इंटिग्रेशन एनर्जी, एकत्रितपणा आपल्याला येथे दिसून येत आहे. तर तुमच्यातील जी काही शिवशक्तीची ऊर्जा आहे त्यामध्ये इंटिग्रेशन होताना, एकत्रितपणा येताना दिसून येत आहे. एक बॅलन्स सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये आफ्टर दिस पौर्णिमा आफ्टर दिस अमावस्या, म्हणजे अमावस्येच्या नंतर, न्यू मूनच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये आपल्याला बॅलन्स दोन्ही ऊर्जांमध्ये होताना दिसून येत आहे. जी काही फेमिनाईन ऊर्जा आहे, मस्क्युलाईन ऊर्जा आहे, त्यामध्ये आपल्याला बॅलन्सिंग सिच्युएशन येताना दिसून येत आहे. असू शकतं काहींना ह्या अमावस्येच्या दरम्यान अलोननेसची सुद्धा एनर्जी जाणवेल. काहींना खूप जास्त एकटेपणा फील होईल, असंही येथे पीक होत आहे. ऊर्जा असू शकतं. त्यांना म्हणजे आहे सगळ्यांमध्ये आहात, सगळ्या फॅमिलीमध्ये आहात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत, तुम्ही सगळं व्यवस्थित हँडल करत आहात, सगळ्या गोष्टींना तुम्ही तोंड देत आहात, स्वतःमध्ये सुद्धा शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत. पण तो हळूहळू असं वाटतं की आपण या सगळ्यांशी डिस्कनेक्टेड होत आहोत का, या जगाशी डिस्कनेक्टेड झालेला आहोत का. एक एकटेपणा, एक सतत कुणीतरी आपल्यासोबत पाहिजे आहे, जे आपलं आहे असं कुणीतरी तुमच्यासोबत पाहिजे आहे. परंतु त्यामध्ये एक चेजिंग एनर्जी नाही आहे. तुम्हाला बळच कुणाच्या पाठीमागं जायचं नाही. तुम्हाला तुमचं जे काही सेल्फ अवेअरनेसमध्ये तुम्ही आलेले आहात, सो तुम्हाला कळाले जर तुमचं असेल तर तुमच्याकडे ते येईल, आणि जर वेळही लागला तरी तुम्ही वेटिंगच्या एनर्जीमध्ये आहात. सो ही वेटिंग जी आहे, ही वाट पाहणं जे आहे ते कुठेतरी तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक प्रकारे एकटेपणा घेऊन येतं, एक बर्डन घेऊन येतं, एक माहिती नाही भविष्यामध्ये काय होईल, एक भीतीही निर्माण होते. परंतु हळूहळू तुम्ही ह्या सर्व ऊर्जेमधून बाहेर पडत आहात. परंतु एक फेज, काही 50% लोकांचा एक ग्रुप असाही आहे की जे सध्या एकटेपणाच्या एनर्जीमध्ये आहेत. काही खूप जास्त पॉवरफुल ऊर्जेमध्ये आहेत, अवेअरनेसमध्ये आहेत. तर काहींच्या मनामध्ये अजूनही 3D माइंडसेटनी ते विचार करत आहेत. सो एकटेपणा त्यांना जाणवतो, त्यांना इतर लोकांची ऊर्जा पाहिजे असते, इतरांशी इंटरॅक्ट होण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सो त्यामुळे शेअरिंगचं कार्ड आलं होतं. तर तुम्ही तुमच्या भावना ज्या आहेत त्या शेअर करू शकता. आणि जरी तुम्हाला काहीही समजलं नाही यातून, तर तुम्हाला गायडन्सही घेण्यासाठी तुम्हाला इथे तुमच्या इष्टदेवांनी इथे गाईड केलेलं आहे, मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे
की ज्यावेळेस आपल्याला काहीही समजत नाही त्यावेळेस कदाचित कुणाच्या तरी मार्फत आपल्याला परमेश्वर काही ना काहीतरी संदेश देत असतो. तर नक्कीच आपण गायडन्स घेतलं पाहिजे त्यावेळेस. तरच आपण जी की आपल्या मनामध्ये सतत अपराधीपणाची भावना निर्माण होत आहे, जर तुमच्या मनामध्ये काही गोष्टींच्या बाबतीमध्ये असं वाटत आहे तुम्हाला की माझं चुकलंय का, किंवा मी जे करतोय ते योग्य आहे का, माझ्या जीवनामध्ये सध्या काय चाललंय, तर येथे जे की निगेटिव्ह ऊर्जा आहे काहींवरती प्रभाव करण्याची सुद्धा शक्यता आहे. तर येथे जर तुम्ही आधी अवेअरनेसमध्ये आलेला आहात, सो हा व्हिडिओ मिळालेला आहे, तर तुम्हालाही समजत आहे की आता नेमकं काय घडू शकतं. तर येथे तुम्ही इथून समजून घ्या की कदाचित निगेटिव्ह ऊर्जांचा अटॅक होईल, परंतु त्याआधीच काही ना काहीतरी प्रिकॉशन्स, काही ना काहीतरी काळजी तुम्हाला घेण्याची गरज आहे. तर येथे बॉटमची एनर्जी आपल्याला द सोर्सशी कनेक्टेड राहा, युनिव्हर्सशी कनेक्टेड राहा, ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्टेड राहा, तुमचे जे कोणी इष्टदेव आहे त्यांचा जप करा. या अमावस्येची जी काही ऊर्जा आहे ती तुमच्यावरती निगेटिव्ह प्रभाव टाकू नये यासाठी तुम्हाला खूप जास्त धार्मिक कार्य करण्याची गरज आहे. ब्रह्मांडाशी कनेक्टेड राहण्याची गरज आहे, सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. तर मंत्र जाप करा. त्याचबरोबर जे की आपलं आंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ हे कुठलंही टाकू नका, जे की समुद्राद्वारे तयार केलं जातं असं शुद्ध प्युअर मीठ जर तुम्हाला मिळालं तर ते टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे, जेणेकरून एक तुमचा ऑरा जो आहे तो पॉझिटिव्ह राहील, नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही दूर राहाल. सो येथे युनिव्हर्सशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू. तर नक्कीच ही जी काही अमावस्येची ऊर्जा आहे ती तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे. तुमच्या पेशन्सचं जे काही तुम्ही आतापर्यंत पेशन्स ठेवलेलं आहे, धैर्य ठेवलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये आहे. काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्या संदर्भामध्ये आहेत. आत्म्याच्या अवेअरनेसमध्ये तुम्ही आलेले आहात तर त्या संदर्भामध्ये आहे. त्याचबरोबर तुमच्या नात्यांमध्ये हार्मोनी येत आहे. धनाच्या जे काही चिंतेमध्ये तुम्ही आहात किंवा इतरही जे काही तुम्ही गोष्टींचा विचार करत आहात, गिल्टच्या ऊर्जेमध्ये आहात, तर तुम्हाला गायडन्स घेण्याची सुद्धा गरज आहे. दत्तगुरूंची ही आज्ञा तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात, स्वामींचे भक्त आहात, तर तुम्हाला ती आज्ञा या व्हिडिओ थ्रू मिळालेली आहे की तुम्हाला जर काहीही समजत नाहीये तर नक्कीच मार्ग दाखवणारा कोणी ना कोणीतरी भगवंताच्या रूपामध्ये भेटतोच. तर त्यांच्याकडून तुम्हाला गायडन्स घ्यायचा आहे, मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. तर ही ऊर्जा तुमची होती. तुमच्या पार्टनरच्या संदर्भात ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे. तर पाहूया सध्या त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय फिलिंग्स आहेत. तर ह्या फिलिंग्स ज्या आहेत त्या हिडन आहेत, म्हणजे त्यांनी कधीही तुमच्याशी व्यक्त केलेल्या नाहीत. ते कुणीही असू शकतात, तुमचे लव्ह वन्स असू शकतात, त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे किंवा ट्विन फ्लेम आहे, तुमच्यापासून नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, कधीही बोलणं झालेलं नाही. तर अशी कुणी व्यक्ती असू शकते, सोलमेट असू शकते. तर पाहूया त्यांची ऊर्जा काय मिळते, त्यांच्या मनामध्ये सध्या काय फिलिंग्स आहेत, त्यांच्या मनातील हिडन ट्रूथ आपण जाणून घेणार आहोत. हिडन म्हणजे लपवलेलं मनामध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. लेट्स सी, पाहूया त्यांच्या मनामध्ये सध्या करंट सिच्युएशन मध्ये काय फिलिंग्स आहेत किंवा काय हिडन ट्रूथ, काय लपवलेलं आहे त्यांनी तुमच्यापासून, तुमच्या पर्सनने. ओके, इट्स अ जनरल रीडिंग. तर ही जनरल रीडिंग आहे, पर्सनल नाही. तर जेवढे तुम्हाला मेसेजेस रेझोनेट होतात, जेवढे संदेश तुम्हाला तुमच्या बाबतीमध्ये रेझोनेट होतात तेवढेच घ्या. फाइंडिंग आउट द ट्रूथ क्रश मी, आय विश आय हॅड ट्रीटेड यू बेटर. म्हणजे असेही विचार आहेत त्यांचे की मी तुझ्यासोबत चांगलं वागायला पाहिजे होतं. आय लुक फॉर यू एव्हरीवेअर, मी तुलाच सगळीकडे शोधत आहे किंवा तुझेच विचार सतत माझ्यासोबत असतात. मी जरी तुझ्याशी बोलत नसलो किंवा कॉन्टॅक्टमध्ये नसलो, काही मेसेजेस नसल्या, कॉल नसला, ब्लॉक जरी केलेला असला तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये मी तुला पाहतो. प्रत्येक जे कोणी काही बोललं तर त्यामध्ये मी तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतो. तू कशा प्रकारे विचार केला असतास किंवा तू यामध्ये कशी वागली असती, कसा वागला असतात, या प्रकारे त्यांचे विचार आहेत. मी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीमध्ये तुला शोधतोय.
कंपॅरिझन करतोय, परंतु मला तसं कोणी भेटतच नाहीये असं येथे दिसून येत आहे. लुक फॉर यू एव्हरीवेअर. जस्ट बिंग नियर यू इज इंटॉक्सिकेटिंग. म्हणजे तुझ्यासोबत असणं माझ्यासाठी खूप म्हणजे खूप असे जी लोक असतात आपल्या आजूबाजूला ते टॉक्सिक असतात. परंतु मी जेव्हा तुझ्यासोबत होतो त्यावेळेस मला होते कोणी पण त्यावेळेस मला असं कधीही वाटलं नाही की मी टॉक्सिक व्यक्तीसोबत आहे. तुझ्यासोबत असल्यावरच माझा ऑरा जो होता आणखीन प्युअर होत होता. एक पॉझिटिव्हिटी वाटत होती, एक प्रोटेक्शन, एक सुरक्षितता वाटत होती, एक कुणीतरी आपलं आहे जे आपल्याला सांभाळतंय, आपली काळजी घेतंय. एक फिलिंग गुड होतं आणि कधीही असं वाटलं नाही की हे त्रासदायक आहे, इरिटेटिंग आहे, असं कधीही वाटलं नाही. परंतु मी हे कधी बोललो नाही किंवा बोलले नाही. अशा प्रकारच्या ह्या भावना आहेत फक्त तुझ्या आसपास असण्यानेच. आय न्यू एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज डुईंग. तर त्यांना त्यावेळेस माहिती होतं ते काय करत होते, की त्यांनी तुम्हाला दुखावलं असेल किंवा बोलली असेल, जे काही असेल, पण ते त्यांना माहिती होतं ते काय करत होते ते. आय एम बिकमिंग अ बेटर पर्सन. तो तुमचे पर्सन जे आहेत ते चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मे बी ते थिंकिंग करत आहे की ते तुमच्यासाठी योग्य नाही आहेत किंवा ते तुमच्याशी जे काही वागले ते तुमच्यासाठी चांगलं नव्हतं. सो त्यावेळेस ते बॅड वागले असतील, तर आता ते काहीतरी चांगलं पर्सन, चांगलं व्यक्तिमत्व होण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्यासाठी करत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. काहीतरी सत्य त्यांना समजलेलं आहे ज्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलेलं आहे. असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये काही सत्य जे आहे ते त्यांना समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते खूप स्वतःला त्रास करून घेत आहे. मे बी जे काही दिसतं ते सत्य नसतं, त्याच्या पाठीमागं काहीतरी वेगळंच सत्य दडलेलं असतं. सो असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये त्यांनी जो काही विचार केला असेल, तिने कुणी असू शकतं ते, तर जो काही विचार केला असेल त्याच्या वेगळंच तुमच्या बाबतीत काहीतरी कळालेलं आहे, जे की कदाचित त्यांनी तुम्हाला चुकीचं समजलं असेल, परंतु तुमच्या बाबतीमध्ये जे काही कळालं आहे ते खूप वेगळं आहे. सो याही बाबतीमध्ये आपल्याला मेसेजेस मिळत आहे. आय विश आय कुड टेक बॅक माय वर्ड्स. तर नक्कीच काही ना काहीतरी बोलणं असं झालेलं आहे की दुखावलेलं आहे तुम्हाला शब्दांनी. तर ते विचार करत आहे की जर असं झालं असतं की मी माझे शब्द मागे घेऊ शकलो असतो तर बरं झालं असतं. मे बी काहीतरी बोलणं असं झालेलं आहे जे मिसकम्युनिकेशन झालेलं आहे, चुकीचं बोलणं झालेलं आहे. तुमच्या पर्सनची एनर्जी आहे. आय लेफ्ट when I saw you with someone. असू शकतं इतर काही थर्ड पार्टी कनेक्शन असण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथे त्यांनी तुम्हाला लेफ्ट केलेलं आहे असंही इथे दिसून येत आहे. मे बी मॅरिड लोकांच्या संदर्भात ही एनर्जी असू शकते, थर्ड पार्टी सिच्युएशनच्या संदर्भामध्ये. आय एम स्टार्टिंग टू अंडरस्टँड आवर कनेक्शन. सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन की ते हे कनेक्शन काय आहे, नातं काय आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आय होप दॅट यू कॅन फॉरगिव्ह मी वन डे. एक दिवस तू मला माफ करशील अशी मी आशा बाळगते. सो हे बघा, काही गोष्टी ज्या असतात त्या आयुष्य खूप मोठं नाही आहे, आयुष्य खूप छोटं आहे. सो त्यामध्ये किती वेळ एखादी गोष्ट ताणून धरायची, याला पण काहीतरी सीमा असते. तर असू शकतं त्यांनी तुम्हाला कधी माफी मागितली असेल तर त्यांना माफ करून टाका. मेल फिमेल कोणी असो, जास्त ही गोष्टी लांबवर नेण्यात काही अर्थ नसतो. सो येथे दिसून येत आहे की त्यांच्याही मनामध्ये ही फिलिंग आहे की त्यांच्याकडून चूक झालेली आहे आणि त्यांना माफी मागायची आहे, परंतु तुमच्या पुढे येऊन बोलण्यासाठी कदाचित त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत नाही आहे, डेअरिंग नाही आहे. सो त्यामुळे त्यांची इच्छा आहे की तुम्ही आधी पुढे जाऊन बोलावं, काहीतरी इनिशिएट करावं तुम्ही, अशीही येते इच्छा आहे. मे बी ते मॅरेज कनेक्शन असतील त्यांच्यामध्ये, रिलेशनशिपमध्ये सुद्धा इथे दिसून येत आहे, नात्यांमध्ये सुद्धा इथे ही एनर्जी दिसून येत आहे की आय होप दॅट यू कॅन फॉरगिव्ह मी वन डे. एक दिवस ते तुम्हाला माफ करशील, तर
तुम्ही माफ करून टाका. सो हा मेसेज मिळालेला आहे. तर नक्कीच मला तरी असं वाटतं की लाईफ काही खूप मोठं नाही आहे. इट वॉज माय फॉल्ट बट आय ब्लेम यू. हा माझ तेच सारखे सारखे मेसेजेस येत आहे. सो यावरून हेच इंडिकेट होत आहे की मे बी त्यांना त्यांची चूक समजलेली आहे, त्यांचं गिल्टमध्ये ते आहे. किंवा तुमच्या बाबतीत सुद्धा ही एनर्जी असू शकते. तुम्ही गिल्टमध्ये आहात, ते गिल्टमध्ये आहे, तुमच्याकडून काही बोलणं झाले आहे चुकीचं किंवा त्यांच्याकडून झाली. सो एव्हरीथिंग एनर्जी इज ह्या न्यू मूनच्या नंतर म्हणजे अमावस्येच्या नंतर मे बी कम्युनिकेशन जे होऊ शकतं ते हार्मोनियस होऊ शकतं, चांगलं सुसंवाद तुमच्या दोघांमध्ये होऊ शकतात. तर ही खूप म्हणजे मला एक अशी घाबरट एनर्जी, जी भित्रेपणाची एनर्जी जाणवत आहे की तू मला काहीतरी करण्याच्या आधीच मी इथून निघून जातो, असं काहीतरी येथे जाणवत आहे. मे बी तुम्ही काहीतरी बोलाल त्यानंतर ते हर्ट होतील. सो ते हर्ट होण्याच्या भीतीनेच ते तुमच्या जीवनामधून निघून गेले असतील किंवा तुम्ही त्यांच्या जीवनामधून निघून गेले असाल, असं काहीतरी येथे दिसून येत आहे. सो इट्स अ एनर्जी. तर न्यू मूनच्या नंतर अमावस्येच्या नंतर काही ना काहीतरी गुड कम्युनिकेशन तुमच्या नात्यामध्ये येऊ शकतं, येत आहे. सो बॉटमची एनर्जी, यू कॅन रीड दिस, आय लव्ह यू सो, असं त्यांचं म्हणणं आहे. सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तर वरवरती किती दाखवलं किंवा काही गोष्टी लपवल्या तरी अंतर्मनातील भावना महत्त्वाच्या असतात आणि त्या कधीही पुढे येत नाही, त्यामुळे त्या कळत नाही. तर येथे दिसून येत आहे खूप जास्त फिअर आहे, भीती आहे नात्यांमध्ये. परंतु ह्या अमावस्यानंतर काही गोष्टी क्लिअर होतील, इंटिग्रेशन होईल तुमच्या नात्यामध्ये, तुमच्यातील ऊर्जा ज्या आहेत त्या इंटिग्रेट होतील. जे की राग, रुसवा, फुगवा जो काही होता तो सोडून देऊन एक तुम्ही आता अवेअरनेसमध्ये येत आहात, आत्म्याच्या ऊर्जेमध्ये येत आहात, जागृतीमध्ये तुम्ही येत आहात. तर तुम्हालाही माहिती आहे की ह्या सर्व ऊर्जांमधून ज्या खालच्या आहेत, ज्या लो फ्रिक्वेन्सीच्या आहेत, त्यामधून बाहेर पडून तुम्हाला एक लव एनर्जीमध्ये जी हाय फ्रिक्वेन्सी आहे, हाय व्हायब्रेशनल ऊर्जा आहे, त्यामध्ये तुम्हाला यायचं आहे, जेणेकरून तुमच्या आत्म्याची जी आहे ग्रोथ होणार आहे. आत्म्याला कधी बरं वाटतं जेव्हा आपण लव एनर्जीमध्ये असतो, एक सगळ्यांशी दयाळूपणे, प्रेमळपणे वागत असतो, सगळ्यांना माफ करत असतो, एक सद्भावनेमध्ये असतो, कोणाला तरी मदत करत असतो, काइंड हार्टेड असतो. त्यावेळेस आपण सोलच्या एनर्जीमध्ये असतो आणि ते आपल्याला ज्यावेळेस आपण एखाद्याला माफ करतो ते एक आंतरिक शांतता मिळते. सो ह्या बहुतेक लोकांच्या मनामध्ये खूप जास्त हेवीनेस आहे, दबाव आहे. ही रिडिंग ऐकताना सुद्धा त्यांना ज्या ज्या व्यक्तीचा चेहरा समोर येत आहे त्यांच्याविषयी ते इमॅजिन करत आहेत, असंही येथे जाणवत आहे. सो त्यांची ऊर्जा मला जाणवते. सो ह्या रिडिंगच्या नंतर मे बी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटतील आणि हे कम्युनिकेशन तुमच्यामध्ये चांगलं होईल, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुमचं सर्व जे काय आहे सुरळीत व्हावं यासाठी मी डिवाइनला प्रार्थना. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. त्याचबरोबर न्यू मूनची एनर्जी आहे आणि 10-10चे 2 कार्ड आलेले. सो 10-10 म्हणून सुद्धा तुम्हाला येथे 10-10 इज अ कम्प्लिशन नंबर. सो 10-10 म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायचे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय.